नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रात 12th पासवर सरकारी भरती निघालेली आहे। 2024 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात 12th पासवर सरकारी भरती निघालेली आहे। बघा TMC द्वारे ही भरती निघालेली आहे। वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 19,900 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे करू शकता आणि संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करा, या संधीचा फायदा घ्या। बघा, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करा। खूप चांगली भरती आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। बघा, टाटा मेमोरियल सेंटर रिक्वायरमेंट 2024 ची ही भरती आहे। TMC अंतर्गत ही भरती निघालेली आहे। मेडिकल ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, नर्स, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट बी, सायंटिफिक असिस्टंट बी, टेक्निशियल, लोअर डिव्हिजन क्लर्क यासाठी इथे पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 24 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे बघा, TMC ACTREC मुंबई या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि कॅटेगरी काय आहे तर ही केंद्र सरकारची जॉब असणार आहे आणि वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे, 18 ते 27 व 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशरची गरज आहे का तर अनुभवाची आवश्यकता आहे आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात, म्हणजे अनुभव सुद्धा लागणार आहे आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। वेतन तुम्हाला 19,900 ते 92,300 मिळणार आहे। अर्ज फी किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 300 आणि राखीव प्रवर्गासाठी इथे 0 फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे तर रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, 27 डिसेंबर 2024 पासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 24 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी तुमची नोकरी असणार आहे। बघा, टाटा मेमोरियल सेंटर या अंतर्गत भरती निघालेली आहे। ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि पोस्टिंग अवेलेबल बघा तुम्हाला कुठल्या जागेसाठी भरती आहे ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। बघा, इथे तुम्हाला कुठल्या पदासाठी भरती होणार आहे, काय एज्युकेशन लागणार आहे, त्यानंतर एज लिमिट, तुम्हाला पगार किती मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। सायंटिफिक ऑफिसर यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे लेवल 12 चा इथे तुम्हाला पगार मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला किती पगार मिळणार आहे, 15,600 ते 39,100 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर तुमची इथे वाढ सुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला एज लिमिट इथे 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, PhD इन एरियल लाईफ सायन्स, केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स असे तुमचे एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। त्यानंतर तुमचे एक्सपिरियन्स असणं सुद्धा गरजेचं आहे, असं तुमचे असेल एज्युकेशन तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता। आणि ही तुम्हाला इथे लोकेशन सुद्धा दिलेलं आहे, तर लोकेशन नवी मुंबई असणार आहे। नर्ससाठी सुद्धा इथे जागा आहेत। तुम्हाला इथे पे स्केल किती मिळणार आहे, लेवल 7 चं तुम्हाला पे स्केल मिळणार आहे। 9,300 ते 34,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी जाणार आहे। त्यानंतर तुमचं इथे वाढ सुद्धा होऊ शकते, तुम्हाला म्हणजे अलाउन्सेस सुद्धा इथे मिळणार आहेत। तुमचं एज लिमिट तुम्ही वयाचे 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जनरल नर्सिंग, त्यानंतर ऑन्कोलॉजी नर्सिंग और बेसिक पोस्ट ऑफ BSc नर्सिंग असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचा डिप्लोमा नर्सिंग असेल आणि त्यानंतर तुमचं 5 इयर 2 इयर किती वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा इथे लागणार आहे, तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। लोकेशन सुद्धा नवी मुंबई असणार आहे। नर्स इथे स्पेसिफिक नर्स हे फिमेल साठी जागा असणार आहेत,
पे लेवल पे 7चं तुम्हाला इथे पॅकेज मिळणार आहे किंवा सॅलरी मिळणार आहे. ते लेवल म्हणजे 9,300 जे 34,800 त्याच्यामध्ये परत अलाउन्सेस असणार आहेत. आणि तुम्ही वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला इथे बघा, तुम्हाला इथे BSc नर्सिंग असणं गरजेचं आहे किंवा तुमचं ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये तुमचं डिप्लोमा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुमचं इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे एक्सपिरियन्स असणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. लोकेशन सुद्धा नवी मुंबई असणार आहे. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. लेवल 7चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 9,300 ते 34,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. आणि वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा इथे एज्युकेशन काय लागणार आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी डिग्री और डिप्लोमा असेल आणि मटेरियल मॅनेजमेंट फ्रॉम रिप्युटेड इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. इथे तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इथे लोकेशन सुद्धा नवी मुंबई आहे. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. लेवल 7चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 9,300 ते 34,800 पर्यंत अलाउन्सेस सुद्धा इथे भेटणार आहेत. वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेला असेल किंवा डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तुमचं इथे झालेलं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा सायंटिफिक असिस्टंट डिजिटल मॅनेजमेंट अँड बायोफिजिक्स इथे असेल तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता. लेवल 6चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 9,300 तर 34,800 आणि परत अलाउन्सेस तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि वयाच्या 30 इयरपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा, कॅन्डिडेट विथ बॅचलर डिग्री BSc BTech BE असेल, लाईफ सायन्स बायोकेमिस्ट्री बायोफिजिक्स बायोकेमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी और फिजिक्स केमिस्ट्री बायोप्सी असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. आणि लोकेशन काय आहे, नवी मुंबईच इथे असणार आहे. बघा सायंटिफिक असिस्टंट B यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. लेवल 6चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. आणि 9,300 ते 34,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे तुम्हाला काय लागणार आहे, BSc एनी सब्जेक्टमध्ये तुमचं जर BSc असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. म्हणजे 50% तुम्हाला घेऊन पात्र असाल BSc मध्ये तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याच्यानंतर डेंटलचा कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. 1 इयर एक्सपिरियन्स 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर बघा सायंटिफिक असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. लेवल 6चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय लागणार आहे तुम्हाला, BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी न्यूक्लिअर मेडिसिन इक्विव्हॅलंट विथ तुम्ही इथे एज्युकेशन घेतलेलं असेल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बघा BSc न्यूक्लिअर मेडिसिन त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही सुद्धा इथे अर्ज करू शकता. त्याच्यानंतर बघा टेक्निशियल यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. बघा लेवल 2चं सॅलरी मिळणार आहे. 5,200 ते 20,200 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्ही जर 12वी पास असाल, तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, 12वी पास असणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि एखादी वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यामध्ये तुम्हाला आणि ही नवी मुंबईमध्येच जॉब असणार आहे. त्याच्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क यांच्यासाठी लेवल 2चं सॅलरी असणार आहे. 5,200 ते 20,000 पर्यंत. तुमचं वय 27 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. 27 वर्षापर्यंत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि ग्रॅज्युएट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्ही जर ग्रॅज्युएट पास असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. आणि नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. बघा इथे जनरल कंडिशन सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला लास्ट डेट सुद्धा दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. 24/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट सुद्धा ऑनलाईन फिलिंग करायचं आहे. हे सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा तुमची इथे इंटरव्ह्यू होणार आहे. रिटर्न एक्झाम होऊ शकते. स्किल टेस्ट सुद्धा इथे होऊ शकते असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा माहिती दिलेली आहे.
त्यामध्ये बघा बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे बर्थसाठी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी तुमचं संपूर्ण मार्क्सशीट लागणार आहेत आणि पासिंग सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर EWS सर्टिफिकेट लागणार आहे, पर्सनल डिसॅबिलिटी असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे आणि PWD सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे. इथे रिटर्न एक्झाम सुद्धा होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे, एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता. SC ST साठी 3 वर्ष, OBC साठी 3 इयर्स तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन भेटणार आहे आणि PWD साठी 10 वर्षाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. ॲप्लिकेशन फीस सुद्धा इथे तुम्हाला असणार आहे, 300 रुपये तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फी असणार आहे. अलाउन्सेस बेनिफिट सुद्धा इथे दिलेलं आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती. PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.